हॅलो स्टुडंट, आजच्या लेक्चरमध्ये आपण ऑब्झर्वेशनचे काही अनसॉल्व प्रॉब्लेम बघणार आहे. आणि त्यामधला तुमचा पहिला प्रॉब्लेम म्हणजे इन एसआय युनिट द डिफरन्शियल इक्वेशन ऑफ एन एसएचएम इज डी स्क्वेअर एक्स अपॉन dt स्क्वेअर इज इक्वल टू -36x. फाइंड इट्स फ्रिक्वेन्सी अँड पेअर. त्यांनी काय केलंय बघा, डिफरन्शियल इक्वेशन दिले कोणासाठी, एसएचएम साठी, आणि ते डिफरन्शियल इक्वेशन, आणि त्याच्यावरून तुम्हाला काय फाइंड आउट करायला सांगितलं, फ्रिक्वेन्सी आणि टाइम पिरियड फाइंड आउट करायला सांगितलं. गिवन द इक्वेशन ऑफ एसएचएम. मग इक्वेशन ऑफ एसएचएम काय सांगितलं त्यांनी, डी स्क्वेअर एक्स अपॉन dt स्क्वेअर इज इक्वल टू -36x. हे इक्वेशन थोडंसं रिअरेंज करून घेऊया, म्हणजे मायनस काय होईल हा प्लस, देयरफॉर डी स्क्वेअर एक्स अपॉन dt स्क्वेअर प्लस 36x इज इक्वल टू 0. याला इक्वेशन नंबर फर्स्ट कन्सिडर करा. आता तुम्हाला काय फाइंड आउट करायचं आहे, तर फ्रिक्वेन्सी आणि पिरियड. मग फ्रिक्वेन्सी साठी सिम्बॉल काय असतो तुमचा, n, आणि अजून काय फाइंड आउट करायचं सांगितलं, टी फाइंड आउट करायचं. या दोन क्वांटिटी तुम्हाला काय करायचे आहे, फाइंड आउट करायचे आहे. नाउ लेट अस स्टार्ट. वी नो दॅट एक स्टँडर्ड इक्वेशन माहिती आहे आपल्याला डिफरन्शियल इक्वेशनचं, ते काय आहे, डी स्क्वेअर एक्स अपॉन dt स्क्वेअर प्लस ओमेगा स्क्वेअर एक्स इज इक्वल टू 0. इक्वेशन नंबर 2. कंपेयर इक्वेशन फर्स्ट अँड सेकंड. हे दोन इक्वेशन काय करा तुम्ही, कंपेयर करा. कंपेयर केल्यानंतर या ठिकाणी बघा ओमेगा स्क्वेअर आहे, ओमेगा स्क्वेअर ची व्हॅल्यू किती होईल, 36. हे दोन इक्वेशन कंपेयर केल्यानंतर ओमेगा स्क्वेअर ची व्हॅल्यू किती मिळते तुम्हाला, 36. and therefore ओमेगा इज इक्वल टू √36, म्हणजेच किती, ओमेगा इज इक्वल टू 6 रेडियन पर सेकंड. 6 रेडियन पर सेकंड. मग या ठिकाणी बघा तुम्हाला ओमेगा मिळाला. मग तुम्हाला फ्रिक्वेन्सी आणि टाइम पिरियड फाइंड आउट करायचा आहे. मग सुरुवातीला तुम्हाला काय फाइंड आउट करावं लागेल, पिरियड फाइंड आउट झाल्यानंतर फ्रिक्वेन्सी. टू फाइंड पिरियड. मग स्टँडर्ड फॉर्म्युला काय टाइम पिरियडचा, t इज इक्वल टू 2 पाय अपॉन ओमेगा, आणि ओमेगाची व्हॅल्यू किती मिळाली, 6. म्हणजे काय येईल, 2 पाय अपॉन 6, म्हणजेच काय येईल, पाय अपॉन 3. म्हणजेच t इज इक्वल टू पाय अपॉन 3. पाय म्हणजे किती हो तुमचा, 3.142 अपॉन 3. जर हे सॉल्व केलं तर किती मिळेल, t इज इक्वल टू 1.047 सेकंड. अप्रॉक्सिमेटली t इज अप्रॉक्सिमेटली किती मिळेल, हा 7 चा काय रिकरन्सी 5 मध्ये कन्वर्ट करा, म्हणजे 1.05 सेकंड एवढा काय मिळेल तुम्हाला, त्या ठिकाणचा टाइम पिरियड मिळेल. आता काय फाइंड आउट करायची तुम्हाला, फ्रिक्वेन्सी फाइंड आउट करायची. टू फाइंड फ्रिक्वेन्सी. मग फ्रिक्वेन्सीचा फॉर्म्युला काय तुमचा, n इज इक्वल टू 1 अपॉन t. t किती मिळाला, 1.05. मग n इज इक्वल टू 1 अपॉन 1.05 सेकंड, म्हणजेच काय हो, n इज इक्वल टू, जर हे सॉल्व केलं तर तुम्हाला तुमचा आन्सर मिळेल 0.995 हर्ट्ज. हे काय मिळते तुम्हाला, फ्रिक्वेन्सी. टाइम पिरियड किती मिळाला, 1.05 सेकंड. फ्रिक्वेन्सी किती मिळाली, 0.995 हर्ट्ज. ओके. नाउ नेक्स्ट प्रॉब्लेम. A needle of a sewing machine moves along a path of amplitude 4 cm with frequency 5 Hz. Find its acceleration 130 seconds after it has crossed the mean position. म्हणजे बघा तुम्हाला ह्या प्रॉब्लेम मध्ये काय करायचं आहे, ऍक्सेलरेशन फाइंड आउट करायचं आहे. किती वेळासाठी, 1/30 सेकंड नंतर तो काय करतोय, मेन पोझिशन मधून क्रॉस होतो. मग या ठिकाणी तुम्हाला काय काय दिलंय, एम्प्लिट्यूड दिलाय. फर्स्ट काय दिलंय, एम्प्लिट्यूड. गिवन एम्प्लिट्यूड किती दिलाय, असं कन्सिडर करूया, कॅपिटल ए. ए किती तुमचा, 4 सेंटीमीटर आहे. 4 सेंटीमीटर. त्यांचा फ्रिक्वेन्सी n किती
हर्ट्ज. आणि काय फाइंड आउट करायला सांगितलं तुम्हाला? ऍक्सेलरेशन. मग ऍक्सेलरेशन फाइंड आउट करण्यासाठी तुम्हाला तुमच्याकडे काय पाहिजे? डिस्प्लेसमेंट माहिती पाहिजे. त्यानंतर मग आपल्याला काय फाइंड आउट करता येईल? ऍक्सेलरेशन साठी ए फाइंड आउट करता येईल. मग फॉर्म्युला कोणता घ्यायचा आहे? वी नो दॅट ऍट मीन पोझिशन साठी डिस्प्लेसमेंटचं इक्वेशन घ्यायचं आहे. वी नो दॅट मीन पोझिशन साठी फॉर्म्युला काय येतो? x a sin in bracket ओमेगा टी. a sin ओमेगा टी. ओमेगाची व्हॅल्यू काय करा? चेंज करून द्या. म्हणजेच काय हो? ओमेगाची व्हॅल्यू काय असेल तुमची? a sin in bracket 2 pi n into t is equal to x. तुमच्याकडे a ची व्हॅल्यू माहिती आहे, n ची पण व्हॅल्यू माहिती आहे आणि स्मॉल t ची व्हॅल्यू स्मॉल t is equal to 1/30 सेकंड ही स्मॉल t ची व्हॅल्यू आहे. या व्हॅल्यू इथे काय करूया? सबस्टिट्यूट करूया. बघूया काय येते. a ची व्हॅल्यू किती तुमची? 4 into sin in bracket 2 pi n ची व्हॅल्यू किती आहे? 5 1 म्हणजेच काय हो? 30. पण हे जर सॉल्व केल्यानंतर किती मिळते ते लक्षात घ्या. इज इक्वल टू 4 sin इन ब्रॅकेट 5 गुणे 10 आणि 1/3 म्हणजेच काय हो? असं लिहितो इथे 10 pi upon 30 is equal to 4 sin pi upon 3. pi upon 3 sin 60 म्हणजेच किती? 4√3/2 म्हणजेच काय? 2√3. हे काय मिळते तुम्हाला? डिस्प्लेसमेंट मिळते सेंटीमीटर. आणि हेच मीटर मध्ये कसं लिहिता येईल? x is equal to 2√3 into 10⁻². हे काय मिळालंय? x मिळालंय. तुम्हाला फाइंड आउट काय करायचंय? ऍक्सेलरेशन. तुम्हाला फाइंड आउट काय करायचंय? ऍक्सेलरेशन. मग ऍक्सेलरेशनचा फॉर्म्युला टू फाइंड ऍक्सेलरेशन ए फाइंड आउट करायचं आहे. काय फाइंड आउट करायचं आहे? ए. म्हणजेच a is equal to ओमेगा स्क्वेअर x. a is equal to ओमेगा स्क्वेअर x. ओमेगा स्क्वेअर x. ओमेगा स्क्वेअर ची व्हॅल्यू काय असेल तुमची? 2 pi n in bracket square into x कन्सिडर करूया. मग याच्यामध्ये आता व्हॅल्यू सबस्टिट्यूट करूया. म्हणजे काय येतो? 2 into pi into n ची व्हॅल्यू 5 होल ब्रॅकेट स्क्वेअर. x ची व्हॅल्यू किती मिळाली आपल्याला? 2√3 into 10⁻² into 10⁻². मग या ठिकाणी बघा काय येतंय? 5 गुणे 10 म्हणजे काय येतो? इन ब्रॅकेट 10 into 5 ची व्हॅल्यू 3.142 होल ब्रॅकेट स्क्वेअर 2√3 into 10⁻² इज इक्वल टू. हा पॉइंट काय करा? इकडे शिफ्ट करा. हा पॉइंट काय करा? इकडे शिफ्ट करा. म्हणजे काय होईल? हा जर पॉइंट इकडे शिफ्ट केला तर हा पॉवर काय होऊन जाईल? निघून जाईल. म्हणजे काय येईल? 31.42 होल ब्रॅकेट स्क्वेअर 2√3 into 10⁻². आणि 31.42 चा स्क्वेअर किती मिळेल आपल्याला? जर पुन्हा कॅल्क्युलेशन जर हे सॉल्व केलं ते आपल्याला मिळतंय 3420 into 10⁻². जर हे पूर्ण सॉल्व केलं तर किती व्हॅल्यू मिळते? 3420 into 10⁻². 10⁻² काय करा? काढून टाका. म्हणजे हा पॉइंट आहे. हा पॉइंट 2 ने काय करा? इकडे शिफ्ट करा. म्हणजे काय मिळेल? 34.20 म्हणजेच काय? मीटर पर सेकंड स्क्वेअर. हे काय मिळते तुम्हाला? ऍक्सेलरेशन. ओके. नाउ नेक्स्ट प्रॉब्लेम. Potential energy of a particle performing linear SHM is 0.1 pi square x square joule. Full stop. If mass of the particle is 20 gram, find the frequency of SHM. म्हणजे तुम्हाला काय फाइंड आउट करायची? SHM ची फ्रिक्वेन्सी फाइंड आउट करायची. बघा काय करायचं यामध्ये तुम्हाला. त्यांनी काय सांगितलंय? पोटेन्शियल एनर्जी. पोटेन्शियल एनर्जीचा सिम्बॉल आपण कन्सिडर करूया EP. ती पोटेन्शियल एनर्जी किती दिली तुम्हाला? त्यांनी 0.1 pi square x square into जूल मध्ये दिली. पोटेन्शियल एनर्जी
जूल मध्ये 0.1 पाय स्क्वेअर x स्क्वेअर. पुढे काय सांगितलं, इफ द मास ऑफ द पार्टिकल इज 20 ग्रॅम, म्हणजे m दिलाय तुम्हाला, काय दिलाय m, किती दिलाय तो 20 ग्रॅम दिलाय. आणि हे CgS हे S आहे, त्याला काय करा SI मध्ये कन्वर्ट करून घ्या, म्हणजे kg मध्ये येईल ते किती 20 × 10⁻³ kg. त्यानंतर बघा काय फाइंड आउट करायचं आपल्याला, फाइंड द फ्रिक्वेन्सी ऑफ SHM, म्हणजे n फाइंड आउट करायचं आहे. काय फाइंड आउट करायचं आहे n. फॉर्म्युला पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला सांगायचा, स्टँडर्ड फॉर्म्युला इन SHM मध्ये पोटेन्शियल एनर्जी इज इक्वल टू 1/2 kx². k ची व्हॅल्यू काय असते, m ओमेगा स्क्वेअर टाकूया. therefore EP is equal to 1/2 m ओमेगा स्क्वेअर x². अगेन सबस्टिट्यूट ओमेगा ची व्हॅल्यू, म्हणजे काय येईल तो 1/2 m, काय येईल ओमेगा ची व्हॅल्यू 2πn, म्हणजे काय येईल तो 4π² n² x². 2 2 जा 4, म्हणजे काय येईल, therefore AP is equal to twice n π² n² x². आणि पोटेन्शियल एनर्जीची व्हॅल्यू काय मिळालेली आपल्याला 0.1 π² x², म्हणजे π² x² गेट कॅन्सल, and therefore 0.1 is equal to 2n. π² गेट कॅन्सल, x² गेट कॅन्सल, ओनली रिमेनिंग n². आणि आपल्याला फाइंड आउट काय करायचं आहे n, म्हणजे हा n तुम्हाला काय करायचं आहे फाइंड आउट करायचं, म्हणजे ट्वाइस n ला काय करा डिवाइड करा, म्हणजे काय मिळेल तुम्हाला, therefore n² is equal to 0.1/2n. आणि मास किती दिले त्यांनी 20 × 10⁻³ ती व्हॅल्यू आपण काय करूया सबस्टिट्यूट करूया, म्हणजेच काय मिळेल 0.1/2 × 20 × 10⁻³. मग 10⁻³ वजा तर काय होईल +3, म्हणजे 0.1 × 10⁻³ इज इक्वल. जर हे सॉल्व केलं, म्हणजे हा पॉइंट जर इकडे घेऊन गेला की हा पॉइंट इकडे घेऊन जायचा, म्हणजे याच्यातून काय होईल एक मायनस होईल, म्हणजे काय येईल इथे 10⁻²/40. 10⁻² म्हणजे किती 100/40. 0 0 गेट कॅन्सल, म्हणजे काय येईल 10/4, म्हणजे काय येईल 2.5, म्हणजे n² is equal to 2.5. आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे n, म्हणजे काय करावं लागेल इथं स्क्वेअर रूट, म्हणजे therefore n is equal to square root 2.5. therefore n is equal to 1.581 हर्ट्ज. ही काय मिळते तुम्हाला त्या ठिकाणची SHM ची फ्रिक्वेन्सी. ओके, नाउ नेक्स्ट प्रॉब्लेम. The total energy of a body of mass 2 kg performing SHM is 40 joule. Find its speed while crossing the center of the path. म्हणजे या प्रॉब्लेम मध्ये तुम्हाला काय फाइंड आउट करायचं आहे स्पीड फाइंड आउट करायचं, म्हणजे थोडक्यात त्या पार्टिकलची मॅक्सिमम वेलोसिटी फाइंड आउट करायची. कुठे फाइंड आउट करायची आहे क्रॉसिंग द सेंटर ऑफ द पाथ. मग त्यासाठी त्यांनी काय दिलं, त्या पार्टिकलचं मास, त्या पार्टिकलचं मास किती दिलंय त्यांनी 2 kg. आणि हे काय 40 जूल त्या पार्टिकलची टोटल एनर्जी इन ब्रॅकेट E कन्सिडर करूया. E इज इक्वल टू काय टोटल एनर्जी 40 जूल. आणि काय फाइंड आउट करायचं आहे मॅक्सिमम स्पीड, म्हणजे काय वेलोसिटी. या ठिकाणी बघा फॉर्म्युला माहिती आहे आपल्याला. फॉर्म्युला we know that total energy is equal to 1/2 mv² maximum. हेच काय करायचं आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. and therefore v² maximum is equal to काय हो, म्हणजे ही होल क्वांटिटी या टोटल एनर्जीला काय होईल डिवाइड होईल, म्हणजे काय सॉरी 2 काय होईल वर जाईल 2 आणि अपॉन n is equal to 2 into total energy 40 upon mass किती
इज इक्वल टू काय मिळेल मग तुम्हाला यायचं नंतर 2 टू गेट कॅन्सल 40 म्हणजे v स्क्वेअर मॅक्सिमम किती मिळतंय 40 पण आपला मॅक्सिमम स्पीड म्हणजेच v मॅक्सिमम इज इक्वल टू स्क्वेअर रूट 40 and therefore v maximum is equal to square root 40 ची व्हॅल्यू तुमची किती येते 6.32 मीटर पर सेकंड म्हणजे सेंटर मधून जेव्हा तो क्रॉस होईल तेव्हा त्या पार्टिकलचा स्पीड किती असेल तुमचा 6.32 मीटर पर सेकंड ओके नाउ नेक्स्ट प्रॉब्लेम अ सिंपल पेंडुलम ऑफ लेंथ 100 cm performs SHM. Find the restoring force acting on its bob of mass 50 gram when the displacement from the mean position is 3 centimeter. बघा तुम्हाला फाइंड आउट काय करायचं या ठिकाणी त्या बॉब वरती ऍक्ट होणारा रेस्टोरिंग फोर्स ही कन्सेप्ट कोणाची आहे सिंपल पेंडुलमची मग जो काही सिंपल पेंडुलम दिलाय त्याची लेंथ किती दिली मग ती लेंथ किती कन्सिडर करायची तुम्हाला L is equal to given मध्ये लिहूया given L is equal to 100 सेंटीमीटर कॅपिटल L घेतलं तरी चालेल कॅपिटल L is equal to 100 सेंटीमीटर याचा मीटर मध्ये कन्वर्ट करा म्हणजे काय येतो 1 मीटर त्यानंतर तुम्हाला त्या बॉक्सचा मास दिलाय m किती दिलाय ते 50 ग्रॅम याचं पण काय करा केजी मध्ये कन्वर्ट करून घ्या म्हणजे काय मिळेल तुमचं 50 into 10 raised to minus 3 kg म्हणजेच काय 5 into 10 raised to minus 2 kg त्यानंतर अजून काय दिलं तुम्हाला डिस्प्लेसमेंट किती दिलं 3 सेंटीमीटर म्हणजे काय दिलंय x 3 सेंटीमीटर याचे मीटर मध्ये करा काय 3 into 10 raised to minus 2 मीटर आणि तुम्हाला काय फाइंड आउट करायचं आहे फोर्स म्हणजे रेस्टोरिंग फोर्स फाइंड आउट करायचा आहे फॉर्म्युला रेस्टोरिंग फोर्स साठी फॉर्म्युला काय यूज करणार F is equal to K into X इन मॅग्निट्यूडच्या फॉर्म मध्ये राईट केलाय मग K ची व्हॅल्यू काय तुमची ती सबस्टिट्यूट करा F is equal to K ची व्हॅल्यू m ओमेगा स्क्वेअर x या ठिकाणी बघा बट ओमेगा स्क्वेअर इज इक्वल टू G upon L substitute करायची ओमेगा स्क्वेअर इज इक्वल टू काय सबस्टिट्यूट करणार तुम्ही G upon L and therefore F is equal to m into G into X upon L हा तुमचा रेस्टोरिंग फोर्स साठी फॉर्म्युला मिळाला याच्यामध्ये व्हॅल्यू सबस्टिट्यूट करूया व्हॅल्यू काय काय टाकणार या ठिकाणी बघा m ची व्हॅल्यू किती मिळाली तुम्हाला ती राईट करा 5 into 10 raised to minus 2 g ची व्हॅल्यू काय असेल तुमची एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी 9.8 into x किती आहे 3 into 10 raised to minus 2 आणि लेंथ किती होती तुमची 1 मीटर आहे मग जेव्हा हे सॉल्व करायचं आहे तर काय करूया बघूया मग 5 त्रिक 1 म्हणजे काय येतो into 9.8 into 10 raised to minus 2 10 raised to minus 2 10 raised to minus 4 is equal to हा पॉइंट आहे हा पॉइंट इकडे घेऊन जा म्हणजे काय होईल इथं एक ऍड होईल म्हणजे 15 into 98 into 10 raised to minus 5 आणि जेव्हा तुम्ही याचं मल्टिप्लिकेशन करणार मल्टिप्लिकेशन किती मिळते तुमचं 1470 into 10 raised to minus 5 आता या ठिकाणी पॉइंट कन्सिडर करा या ठिकाणी पॉइंट कन्सिडर केला तर हा पॉइंट काय करा 3 घराने इकडे शिफ्ट करा म्हणजे 1 2 आणि 3 म्हणजे किती मिळेल 1.470 म्हणजे या 5 मधून काय होईल तुमचे 3 मायनस होईल म्हणजे काय इथं 10 raised to minus 2 फोर्स एसआय युनिट न्यूटन अप्रॉक्सिमेटली किती मिळते तुम्हाला हा फोर्स 1.48 into 10 raised to minus 2 न्यूटन हे तुमचं काय असेल restoring force. Now, next problem. Find the change in length of second's pendulum if the acceleration due to gravity at the place changes from 9.75 meter per second square to 9.8 meter per second square.
या ठिकाणी काय करायचंय तुम्हाला सेकंड पेंडुलमची लेंथ काय होतीये चेंज होतीये ते तुम्हाला फाइंड आउट करायचं आहे आणि ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी तुम्हाला त्यांनी दिलेली आहे. मग G1 कन्सिडर गिवन मध्ये कन्सिडर करूया. G1 ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी 9.75 मीटर पर सेकंड स्क्वेअर आणि G2 किती असेल मग तुमची 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर आणि चेंज इन लेंथ ऑफ सेकंड पेंडुलम म्हणजे LS2 मायनस LS1 हे तुम्हाला काय करायचंय फाइंड आउट करायचंय. मग फॉर्म्युला काय येतोय चेंज इन लेंथचा फॉर्म्युला स्टँडर्ड फॉर्म्युला LS इज इक्वल टू G अपॉन पाय स्क्वेअर म्हणजे हा फॉर्म्युला कन्वर्ट करा या भाषेमध्ये म्हणजे काय येईल फोर LS2 मायनस LS1 इज इक्वल टू म्हणजे काय येते G2 मायनस G1 अपॉन पाय स्क्वेअर इज इक्वल टू काय सांगायचंय बघा इज इक्वल टू G2 ची व्हॅल्यू किती तुमची 9 G2 ची व्हॅल्यू 9.8 मायनस 9.75 अपॉन पाय स्क्वेअर ची व्हॅल्यू काय आहे तुमची 3.142 चा स्क्वेअर. मग याचं जर तुम्ही सबट्रॅक्शन केली तर सबट्रॅक्शन किती मिळेल तुम्हाला 0.05 डिवाइडेड बाय 9.872 कन्सिडर करूया आणि जेव्हा तुम्ही हे सॉल्व्ह करणार सॉल्व्ह केल्यानंतर तुम्हाला चेंज इन लेंथ किती मिळते 0.00506 आणि अप्रॉक्सिमेटली किती मिळते 0.0051 हे काय मिळते तुमचं लेंथ मिळते चेंज इन लेंथ LS2 मायनस LS1 कोणासाठी सेकंड पेंडुलम साठी 0.0051 मीटर. ओके नाउ नेक्स्ट प्रॉब्लेम at what distance from the mean position is the kinetic energy of a particle performing SHM of amplitude 8 cm 3 times its potential energy. बघा तुमचा पार्टिकल काय करतोय SHM करतोय त्या ठिकाणी आपल्याला काय फाइंड आउट करायचं त्या पार्टिकलचं मेन पोझिशन पासून त्याचं डिस्टन्स फाइंड आउट करायचं आहे. मग या ठिकाणी कायनेटिक एनर्जी दिली आहे पोटेन्शियल एनर्जी पण दिली कसं कन्सिडर करा कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू 3 टाइम्स इट्स पोटेन्शियल एनर्जी. त्यात पूर्वी आपण काय करूया गिव्हन राईट करूया. गिव्हन मध्ये काय सांगितलंय त्यांनी अँप्लिट्यूडची व्हॅल्यू सांगितली. मग अँप्लिट्यूडची व्हॅल्यू असं कन्सिडर करा A इज इक्वल टू किती सांगितली ती 8 सेंटीमीटर ओनली 8 सेंटीमीटर. मग कायनेटिक एनर्जी आणि पोटेन्शियल एनर्जी मधला एक रिलेशन आपण फाइंड आउट केलं होतं. मग ते रिलेशनचं इक्वेशन तुम्हाला माहिती आहे we know that काय रिलेशन आहे त्या ठिकाणी बघा कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू 3 टाइम्स पोटेन्शियल एनर्जी म्हणजेच काय हो EK इज इक्वल टू 3 टाइम्स EP. हे इक्वेशन आपण फाइंड आउट केलंय आणि तुम्हाला फाइंड आउट काय करायचं आहे x फाइंड आउट करायचं आहे. फाइंड आउट काय करायचं आहे x. मग त्या ठिकाणी बघा काय होतंय आता मग कायनेटिक एनर्जी सांगायची आहे SHM साठी पोटेन्शियल एनर्जी सांगायची आहे SHM साठी आणि हे आपल्याला माहिती आहे. मग कायनेटिक एनर्जीचं इक्वेशन काय येतं 1/2 इन ब्रॅकेट s स्क्वेअर मायनस x स्क्वेअर ब्रॅकेट कंप्लीट इज इक्वल टू इनटू 3 पोटेन्शियल एनर्जी काय येते 1/2 kx स्क्वेअर 1/2 kx स्क्वेअर. ही तुमची काय पोटेन्शियल एनर्जी ही काय तुमची कायनेटिक एनर्जी. मग या ठिकाणी बघा काय होत आहे तुम्हाला काय फाइंड आउट करायचं आहे x फाइंड आउट करायचं. तुम्हाला काय फाइंड आउट करायचं आहे x सॉरी k 1/2 k a स्क्वेअर मायनस x स्क्वेअर 1/2 k काय होऊन जाईल इथून कॅन्सल होऊन जाईल. राहिलं फक्त काय a स्क्वेअर मायनस x स्क्वेअर इज इक्वल टू 3 इथे पण काय हो x स्क्वेअर हा मायनस x स्क्वेअर इकडे जाता काय होईल प्लस therefore a square is equal to 3x square plus x square. 3x square plus x square 4x square. Therefore amplitude s.
तुमचं इक्वेशन काय मिळेल तुम्हाला देअरफॉर x इज इक्वल टू a स्क्वेअर बाय 4 इज इक्वल टू 8. a किती तुमचा 8 म्हणजे 8 चा स्क्वेअर अपॉन 4. 8 चा स्क्वेअर 64 अपॉन 4 इज इक्वल टू काय मिळेल 16 चौक 64 16. देअरफॉर x square is equal to 16, x is equal to square root 16, and therefore x is equal to 4 centimeter. म्हणजे मेन पोझिशन पासून तुमचा जो पार्टिकल असेल तो किती डिस्टन्स वरती असेल 4 सेंटीमीटर पर्यंत असेल. ओके, नाउ नेक्स्ट प्रॉब्लेम. The period of oscillation of a body of mass m1 suspended from a light spring is T. When a body of mass m2 is tied to the first body and the system is made to oscillate, the period is 2t. Compare the masses m1 and m2. Solution. We know that T is equal to 2 pi under root m upon k. हा काय तुमचा स्टँडर्ड आहे. इथे ह्या ठिकाणी काय सांगितलंय की बॉडीचं मास सांगितलंय एकदा m1 आणि एकदा बॉडीचं मास सांगितलंय m2. एक लाईट स्प्रिंग कन्सिडर केली तुम्ही आणि त्या ठिकाणचा तुम्हाला काय सांगितलंय t म्हणजे काय हो टाइम. ओके, मग या ठिकाणी t is equal to 2 pi under root m upon k. मग फर्स्ट बॉडी साठी कसं लिहिता येईल आपल्याला t is equal to 2 pi under root फर्स्ट बॉडीचा मास m1 upon k. इक्वेशन नंबर फर्स्ट. पुढे काय सांगितलंय and पुढे काय सांगितलं बघा. when a body of mass m2 is tied to the first body, म्हणजे जे मास m2 आहे ते काय केलंय पहिल्या बॉडीला टाईड केलं. म्हणजे पहिल्या बॉडीला काय केलंय अटॅच केलंय, कनेक्ट केलंय. म्हणजे जे काही मास येणार आहे ते काय येईल तुमचं m1 plus m2 and the system is made to oscillate. the period किती सांगितलं आहे त्यांनी 2t. म्हणजे ह्या t च्या ठिकाणी काय येईल 2t is equal to 2 pi under root m1 plus m2 पहिल्या बॉडीला टाईप केलंय अपॉन k. इक्वेशन नंबर सेकंड. आणि काय फाइंड आउट करायला सांगितलं m1 अपॉन m2 म्हणजे m1 अपॉन m2 काय करायचं आपल्याला फाइंड आउट करायचं, कंपेअर करायचे. ओके, डिवाइडिंग इक्वेशन. इक्वेशन 2/1. इक्वेशन 2/1. इक्वेशन 2 काय तुमचा 2t is equal to 2 pi square root m1 plus m2 upon k. अपॉन डिवाइड इक्वेशन 1 म्हणजे काय येते t अपॉन 2 pi into इथे काय लिहिता येईल आपल्याला k अपॉन m1. काय काय कॅन्सल होत आहे t गेट कॅन्सल, 2 pi गेट कॅन्सल, स्क्वेअर रूट के गेट कॅन्सल. राहिला फक्त काय 2 is equal to square root m1 plus m2 upon m1. मग हे काय तुम्ही सॉल्व्ह करूया. हे कसं सॉल्व्ह करता येईल स्क्वेअर रूट m1 upon m1 plus m2 upon m1. m1 गेट कॅन्सल. असं करूया हा स्क्वेअर रूट काढून टाकूया. म्हणजे काय येईल 2 चा 4, 2 चा काय होईल 4 आणि इथे काय येईल 1 plus m2 upon m1. हा 1 काय करूया इकडे शिफ्ट करूया. 1 इकडे शिफ्ट केलं म्हणजे काय येईल होते 4 minus 1 is equal to m2 upon m1. म्हणजे काय येईल 3 is equal to m2 upon m1 and therefore m1 upon m2 is equal to 1 upon 3. हा काय मिळाला आपल्याला त्या मासेसचा रेशो m1 upon m2 is equal to किती मिळतोय 1 upon
3 आणि m2 अपॉन m1 किती